नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण 29 मेचं करंट अफेअर्स इथे बघणार आहोत। तर मित्रांनो 2 दिवस लेक्चर झालं नाही, थोडेसे मॅरेथॉन सेशन सुरू आहेत, त्यामुळे थोडेफार लेक्चर होत नाहीयेत, त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी। तर लेक्चर सुरू करण्याआधी काही बॅचेस आहेत त्याविषयी एकदा इन्फॉर्मेशन देतेय, जसं की आपल्याकडे राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच आहे, त्याचबरोबर राज्य सेवा पूर्व मुख्यसाठी फाउंडेशन बॅच आहे। डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न साठी अत्यंत इम्पॉर्टंट असलेल्या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता। गट व घटक पूर्व मुख्य परीक्षेसाठी आपल्याकडे फाउंडेशन बॅच 3.0 आपण 5 जूनला सुरू करतोय। ऍडमिशन सुरुवातीच्या काही विद्यार्थ्यांसाठी फी कमी असणार आहे, तर ही बॅच तुम्ही एनरोल करू शकता। यशस्वी बॅच आपल्याकडे आहे गट व मुख्य परीक्षेसाठी। या व्यतिरिक्त 499 चा हा नोट्स पॅक तुम्ही परचेस करू शकता। या नोट्स पॅक मधून तुम्ही राहिलेल्या काही दिवसात परीक्षेची रिव्हिजन करू शकता, तर महत्त्वाचा आहे। तर ऍप्लिकेशन वरती तुम्हाला बॅचेस मिळून जातील। ऑलरेडी डिस्काउंट सुरू आहे, त्यामध्ये जर तुम्ही अजून हर्षाली 10 कॅपिटल मध्ये HARSHALI 10 असं टाकलं तर तुम्हाला अजून 10% एक्स्ट्रा डिस्काउंट मिळून जाईल। तर ऍप्लिकेशन वरती ते एनरोल करा बॅच परचेस करण्याआधी। ऑलरेडी घेतली असेल तुमच्या फ्रेंड्सला सांगा। टेलिग्राम आणि इंस्टाग्राम पेज सर्वांनी जॉईन करायचं आहे। तर लेक्चर सुरू करूया। पहिला प्रश्न आहे, कोणत्या कन्नड लेखकाला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 मिळाला आहे? तर नुकतेच बरेचसे पुरस्कार देण्यात आलेले आहेत। तर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 हा बानू मुश्ताक या कन्नड लेखकाला मिळालेल्या आहेत। ठीक आहे, तर भारतीय लेखिका आहेत। 2025 मध्ये त्यांनी हार्ट लॅम्प या लघुकथा संग्रहासाठी हा पुरस्कार जिंकला। लंडन मध्ये सन्मानित होणारा हा पहिला कन्नड कथा संग्रह आहे। मूळ कन्नड मध्ये लिहिलेला आहे। हार्ट लॅम्प हे पुस्तक दीप भास्ती यांनी इंग्रजीमध्ये काय केले होते, ट्रान्सलेट केले होते। सो 2024 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जेनी एर्पेनबेक लिखित आणि मायकल हॉफमॅन द्वारे अनुवादित केरोसला देण्यात आलेला आहे। ठीक आहे, तर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार साहित्य क्षेत्रामध्ये दिला जातो, हे लक्षात ठेवा। तर इतरही काही पुरस्कार आणि सन्मान मग तुम्हाला इथे दिलाय, सो त्यानुसार तुम्ही लक्षात ठेवू शकता। नेक्स्ट, मे 2025 मध्ये भारतामधील पहिले पूर्ण साक्षर जिल्हा कोणता बनलेला आहे? 3, 4, 5, 6 जितके स्टार करायचे स्टार करा। अत्यंत महत्वाचा क्वेश्चन, भारतातलं 100% साक्षर जिल्हा बनलेला आहे मिझोरम। कोणतं? पूर्ण साक्षर जिल्हा नाही, सॉरी, राज्य बनलेला आहे मिझोरम। ठीक आहे, तर मिझोरमने काय केलेलं आहे, रेकॉर्ड सेट केलाय। मुख्यमंत्री आहेत लाल दुहोमा, तर त्यांनी ऑफिशियली मिझोरमला पूर्णपणे साक्षर राज्य म्हणून घोषित केलेलं आहे। सो या कामगिरीसह मिझोरम हे पूर्ण साक्षरता प्राप्त करणारं देशातलं आता पहिलं राज्य बनलेलं आहे। याचा साक्षरता दर जो आहे तो 98.2% पर्यंत पोहोचलाय, जो शिक्षण मंत्रालयाच्या एकूण साक्षरतेच्या 95% मानकापेक्षा जास्त आहे। पुढे बघा, 19 मे ते 12 जून या कालावधीमध्ये भारतामध्ये विकसित कृषी संकल्प अभियान कोणी सुरू केले आहे? तर कोणी सुरू केलेलं आहे हे अभियान? लक्षात ठेवायचे, शिवराज सिंह चौहान जे आहेत, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काय केलं, तर 19 मे 2025 ला नवी दिल्ली मधील राष्ट्रीय मीडिया सेंटर मध्ये 29 मे ते 12 जून 2025 दरम्यान चालणारा जो विकसित कृषी संकल्प अभियान आहे त्याची घोषणा केलेली आहे। तर ही जी मोहीम आहे याचा उद्देश शेतकऱ्यांना वैज्ञानिक तंत्र, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आणि कृषी कल्याणकारी योजनांविषयी जागरूक करणं। पुढचा प्रश्न घेऊया, भारतीय रेल्वे आणि कोणत्या राज्य सरकारने संयुक्तपणे भारतातील पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन सुरू केली आहे? तर भारत सरकारने उत्तर प्रदेश राज्यासोबत, कोणासोबत? उत्तर प्रदेश राज्यासोबत मिळून भारतातली पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन सुरू केलेली आहे। तर हे थोडंसं लक्षात ठेवायचे। तर कतर्निया घाट वन्यजीव अभयारण्यापासून दुधवा व्याघ्र प्रकल्पापर्यंत ही ट्रेन जाते। तर यामध्ये एक पर्यावरणीय पर्यटनाला चालना मिळते, हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे। सो ही जी ट्रेन एक स्पेशल ट्रेन आहे, ज्यामध्ये मोठ्या काचेच्या खिडक्या आणि पारदर्शक आपल्याला ट्रान्सपरंट रूफ बघायला मिळतं, ज्यामुळे जंगलातून जाताना एक आजूबाजूच्या दृश्याचा आनंद घेता येईल प्रवाशांना। डॉक्टर मालूर रामास्वामी श्रीनिवासन यांचे मे 2025 मध्ये वयाच्या 95व्या वर्षी निधन झाले।
ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर डॉक्टर मालूर रामासामी श्रीनिवासन जे आहेत हे अणुऊर्जा या क्षेत्राशी संबंधित होते. बघा, जर त्यांचं आपण हे पाहिलं तर त्यांचं आता निधन झालं, उटी या ठिकाणी त्यांचं निधन झालं. तर 1987 मध्ये अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलं होतं. तर डॉक्टर M.R. श्रीनिवासन यांच्या उत्कृष्ट योगदानाबाबत भारत सरकारने नागरी सन्मानाने काय केलेलं होतं? भारत सरकारने पद्मश्री 1984 ला, पद्मभूषण 1990 ला आणि 2015 ला त्यांना पद्मविभूषण सुद्धा देण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड IIFT ने त्यांचे पहिले परदेशी कॅम्पस कुठे स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे? तर UAE मध्ये, दुबई संयुक्त अरब अमिरातीमध्ये IIFT ने त्यांचं पहिलं परदेशी कॅम्पस स्थापन करण्याची घोषणा केली आहे. सो यानुसार हे कॅम्पस दुबईतलं एक्सपो सिटी जी आहे त्या ठिकाणी इंडिया पॅव्हेलियन मध्ये असणारे 2025च्या सुरुवातीला अल्प आणि मध्यम मुदतीचं प्रशिक्षण कार्यक्रमांसह त्यांचा उपक्रम सुरू होणार आहे. याचं उद्दिष्ट काय? तर जे आंतरराष्ट्रीय व्यवसाय आहे, स्पेशली MBA आंतरराष्ट्रीय व्यवसायामध्ये पदव्युत्तर कार्यक्रम प्रदान करणं. मिस वर्ल्ड 2025 स्पोर्ट्स चॅलेंज मध्ये कोणी गोल्ड मेडल जिंकलेला आहे असा प्रश्न आपल्याला विचारलाय. सो यामध्ये जर पाहिलं तर एलिज रेंडमा यांनी काय केलेलं आहे? गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. हैदराबादचा गाचीबोली स्टेडियम जे आहे त्यामध्ये 2025 स्पोर्ट्स चॅलेंज झालं होतं मिस वर्ल्डचं आणि त्यात एस्टोनियाच्या एलिस रँडमाने गोल्ड मेडल जिंकलं आणि हिस्ट्री क्रिएट केली आहे. सो अमेरिका आणि कॅरेबियनच्या ऑरेली जोकाकिमेने यांनी रौप्य पदक जिंकलेलं आहे. एम्मा मॉरिसने कांस्य पदक जिंकलेलं आहे. मे 2025 मध्ये गाझापट्टीमध्ये ऑपरेशन गिडियन चॅरियट्स नावाच्या नवीन लष्करी मोहिमेची घोषणा कोणत्या देशाने केलेली आहे? सो ऑपरेशन गिडियन चॅरियट्स हे इस्रायलने केलेलं आहे गाझापट्टीमध्ये. तर इस्रायलने काय केलं? ह्याची घोषणा केली. ह्या कारवाईचा उद्देश काय? तर गाझामध्ये ऍक्टिव्ह झालेले जे अतिरेकी संघटना आहेत, स्पेशली जर आपण पाहिलं तर हमासवरती जे काही टार्गेटेड कारवाई त्यांना करायची आहे. सो इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाच्या मते ही जी कारवाई असणार आहे ती धोरणात्मक दृष्ट्या इम्पॉर्टंट आहे. गाझामध्ये सुरक्षा स्थिरता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने ही सुरू करण्यात आलेली आहे. नेक्स्ट बघा, इस्रायलच्या बाबतीमध्ये थोडंसं दिलं. इस्रायलचा मॅप तुम्ही बघू शकता. इथे गाझा स्ट्रिप, ठीक आहे, आणि या ठिकाणी वेस्ट बँक एरिया आहे, जेरुसलेम मग इथे येते, ठीक आहे. सो राजधानी जेरुसलेम आहे, आशिया खंडामध्ये येतं. इस्रायली शेकेल त्याचं चलन आहे आणि बेंजामिन नेत्यानेहू पंतप्रधान, तसंच जर आपण पाहिलं तर अध्यक्ष इसहाक होंग आहेत. नेसेट हे त्यांच्या संसदेचं नाव आहे. टेनिस टूर्नामेंट इटालियन ओपन 2025 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर यामध्ये आपल्याला कार्लोस अल्कराज दिसतील, ज्यांनी टेनिस टूर्नामेंट इटालियन ओपन मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद जिंकले. जानिक सिन्नरचा 7-6 ने पराभव केला आणि ते जिंकले. इटालियन ओपन मध्ये टेनिस स्पर्धेमध्ये महिला विजेतेपद कोणाला मिळाले? एकेरीचं जास्मिन पाओलिनीला मिळालेलं आहे. मे 2025 मध्ये कोणत्या राज्य सरकारने राहवीर योजना सुरू केली? हा प्रश्न आपल्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट ठरतो. अगेन, तर राहवीर योजना जी आहे ती मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेली आहे. मध्य प्रदेश सरकारने राहवीर योजना सुरू केली. तर जर एखाद्या व्यक्तीने रस्ते अपघातामध्ये जर एखाद्या व्यक्ती जखमी झालेल्या व्यक्तीला पहिल्या 1 तासाच्या आत रुग्णालयात नेत असेल, म्हणजे त्याला गोल्डन आर म्हणण्यात आलंय की त्यामुळे त्याचं प्राण वाचलं, तर जो व्यक्ती दवाखान्यात नेईल त्याला 25,000 रुपये रोख रक्कम दिली जाणार आहे. सो यामध्ये लगेच अर्जंट हेल्प मिळाली पाहिजे ज्याचा ऍक्सिडेंट झालाय त्यांना, आणि नागरिकांना एक सामाजिक जबाबदारीची जाणीव झाली पाहिजे. या उद्दिष्टाने हा जो काही प्रकल्प आहे, हा उपक्रम आहे सुरू केलेला आहे. खूप चांगला उपक्रम हा आहे. तर मध्य प्रदेशची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला झाली. राजधानी भोपाळ, मोहन यादव मुख्यमंत्री, मंगूभाई पटेल राज्यपाल. मध्य प्रदेश जर पाहिलं तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसरा मोठा जिल्हा आहे. 55 त्यामध्ये एकूण आपल्याला जिल्हे बघायला मिळतात. मोठं राज्य आहे दुसरं, ठीक आहे. मध्य प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री रविशंकर शुक्ला होते. बाकी इतर लोकसभेच्या 29 जागा आहेत, ठीक आहे. ह्या काही गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. 22 मे 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती अमृत केंद्रांचे उद्घाटन केलेले आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 103 अमृत स्टेशनचं उद्घाटन केलेलं आहे. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर येईल. सो इथे जर तुम्ही पाहिलं तर अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत याचा पुनर्विकास करण्यात, या स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आलेला आहे. याचा उद्देश आहे की रेल्वे स्टॉप जे आहेत त्यांना आधुनिक सुविधांनी सुसज्ज करायचं आणि त्यांना स्थानिक संस्कृती आणि वारशाशी जोडायचं. सो 2023 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये भारतीय रेल्वे नेटवर्क मधलं 1275 स्थानके अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत काय करण्यात आलेले? समाविष्ट करण्यात आले
होती. जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2025 कुठे आयोजन करण्यात आली आहे? अगेन इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर रॉटरडॅम नेदरलँड्स मध्ये वर्ल्ड लेवलची हायड्रोजन शिखर परिषद जी आहे ती आयोजित करण्यात आली होती 20 ते 22 मे 2025 दरम्यान रॉटरडॅम मध्ये नेदरलँड्स मध्ये. तर यामध्ये मुख्य उद्दिष्ट काय होतं? ग्लोबल लेवलवरती ग्रीन हायड्रोजनचं उत्पादन करणं, व्यापार आणि जो काही वापर आहे त्याला प्रोत्साहन देणं हे याचं उद्दिष्ट होतं. तर 2047 पर्यंत ऊर्जा स्वातंत्र्य मिळवण्याचं आणि 70 पर्यंत निव्वळ 0 कार्बन उत्सर्जन गाठण्याचं उद्दिष्ट इथे आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. श्री संतोष कुमार सारंगी यांनी काय केलं होतं? हे ऊर्जा मंत्रालयाचे जे सचिव आहेत भारत सरकारचे, तर त्यांनी तिथे संबोधित केलं होतं. सो अशा प्रकारे आजचे प्रश्न कंप्लीट झालेले आहेत. हा टेस्ट क्वेश्चन आहे, याचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर लेक्चर एंड झालंय. बाकी आपल्याकडे बॅचेस आहेत, तुम्ही वेगवेगळ्या बॅचेस जॉईन करू शकता. आपले लाईव्ह लेक्चर सुरू आहेत युट्यूबवरती डेली 5-4 वाजता, तर ते लेक्चर 4 वाजता जॉईन करा. बॅचेस वरती डिस्काउंट सुरू आहे ऑलरेडी, बट अजून 10% एक्स्ट्रा डिस्काउंट हवा असेल तर हर्षाली 10 हा कुपन कोड वापरा. राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि पूर्व मुख्यसाठी सुद्धा बॅचेस आहेत. गट ब व गट क पूर्व मुख्यसाठी आपण फाउंडेशन बॅच 3.0 5 जूनला सुरू करतोय. वर्षभर कालावधी असलेली ही बॅच आपल्याला पाहायला मिळेल. गट व मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच सुद्धा आहे. 499चा हा नोट्स पॅक आहे, ज्यामध्ये या सर्व PDF नोट्स तुम्हाला मिळतील, ज्या थ्रू तुम्ही रिव्हिजन करू शकता. परीक्षेसाठी बेस्ट नोट्स आहेत. ते आपलं जे काही ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा, लॉग इन करा. जे नोट्स हवे, बॅच हवे ते परचेस करा. टेलिग्राम आणि इंस्टाग्राम पेज सर्वांनी जॉईन करायचे, तर त्यावर तुम्हाला महत्त्वाचे अपडेट्स दिले जातात. सो आय होप हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल, समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र.